चला तर या ठिकाणी आपलं ज्याची आपण बऱ्याच काळापासून वाट बघत होतो ते राज्यसेवेची अंतिमता डेट आली आणि डेट बरोबर अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे जागा सुद्धा वाढलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा आपल्यासाठी शेवटचा चान्स आहे आणि म्हणून या ठिकाणी आजचा जो सेशन आहे हा सेशन अत्यंत लक्षपूर्वक आहे का तर इतक्या दिवस तुमचा अभ्यास काय झाला असेल नसेल तो मुद्दा सोडून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या रेसमध्ये तोच जिंकतो जो शेवटच्या वेळेस आपलं स्पीड वाढवतो, बरोबर आहे ना. म्हणजे इतक्या दिवस काय केलं हे महत्वाचं आहेच, परंतु त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की उरलेल्या दिवसामध्ये आपण कशा प्रकारे ह्या स्ट्रॅटेजीला फॉलो केलं पाहिजे आणि म्हणून हा आजचा जो सेशन आहे हा सेशन आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी राज्यसेवेची जी एक्झाम आहे या एक्झामला साधारणतः जर विचार केला तर एक 55 ते या ठिकाणी 58 दिवस बाकी आहेत आणि या राहिलेल्या दिवसामध्ये आपण नेमका कसा अभ्यास केला पाहिजे याच्याविषयी आपण बोलणार आहे. का तर राज्यसेवेनंतरच कंबाईन होणार आहे, त्याच्यामुळे राज्यसेवेचा जितका परफेक्ट अभ्यास होईल तितका कंबाईन पूर्व आणि कंबाईन मुख्यचा पेपर 2 हा क्लिअर होणार. म्हणजे या दोन्ही परीक्षा एकत्रितच असल्यासारखं थोडक्यात आपल्याला वागायचंय. काय मुद्दे थोडे थोडे वेगळे आहेत, जसं प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, अर्थशास्त्राचे काय घटक आहेत ते सगळं तुम्हाला आजच्या सेशन मध्ये मी क्लिअर करणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे का आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावरती याच्या संदर्भात लागणारे स्टेट बोर्ड नोट्स सगळंच तुम्हाला टाकलं जातं. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये जो टेलिग्राम आहे तो टेलिग्राम पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्या. तर चला आपण आपल्या मुद्द्याला सुरुवात करायच्या आधी जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन थोडक्यात आपण पाहणार आहोत. ते 1 मिनिटाचं काम आहे. ते बघा काय नोटिफिकेशन आपलं सांगतंय. तर आपलं नोटिफिकेशन आपल्याला सांगते की आजच्या दिनांकाला या ठिकाणी आयोगानं हे टाकलेलं आहे आपल्याला की 28 एप्रिलला जी नियोजित परीक्षा होती ती या ठिकाणी रद्द म्हणजे काय कारणामुळे कॅन्सल केली आणि या ठिकाणी जी जाहिरात होती ते त्यावेळेस आपण पाहतो की 274 या ठिकाणी जागांची जाहिरात होती ती वाढून 431 वर जाहिरात गेलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ही जाहिरात अजून 700+ वर जाणार आहे. हा मुद्दा माझा लक्षात ठेवा. काल एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी 30 जून ते या ठिकाणी 7 या ठिकाणी जी जुलैची तारीख आहे ही तारीख तुम्हाला 6 जुलैची सांगितलेली होती. तर या ठिकाणी या तारखा आहेत, या तारखा थोड्याशा मागे पुढे झाल्या, परंतु आता 6 जुलैला ही एक्झाम फिक्स शनिवारी होणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. तर यामध्ये बऱ्याचशा पोस्ट आहेत, याची पीडीएफ मी ग्रुपला टाकणार आहे, ते बघून घ्या. जसं की यामध्ये आपण पाहतो उपजिल्हाधिकारी आहे, त्यानंतर कर आयुक्त आहेत, गट विकास अधिकाऱ्याची 52 पद आहेत, वित्त लेखाची पद आहेत, या ठिकाणी आपण पाहतो आदिवासी विभाग प्रकल्पाचे आहेत, उद्योग उपसंचालकाची पद आहेत. म्हणजे अशा प्रकारे हे 431 पदाची हे ऍड आहे. आणि विशेष बाब म्हणजे काय बघा की ह्या ऍड मध्ये की बऱ्याचदा काय होतं एक्झामची डेट वाढली तरी ती डेटच वाढली जाते, फक्त जे जुने विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत तेच परीक्षा देऊ शकतात. परंतु इथे एक आनंदाची बाब अशी आहे की जे नव्यानं म्हणजे ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले होते अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 24 मे पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. काय 24 मे पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत, हा मुद्दा लक्षात घेणं आहे. त्याच्यामुळं ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत शेवटची संधी फॉर्म भरून घ्या. तर आता आपण मूळ मुद्द्यावर आपल्या या ठिकाणी वळूयात की साधारणतः आपल्या हातातले दिवस आणि दिवसात राहिलेले विषय आणि याची नेमका एक्झॅक्ट उर्वरित दिवसामध्ये शॉर्ट मध्ये काय काय मुद्दे अभ्यासले पाहिजेत हे आपण पाहणार आहोत. का तर साधारणतः जर आपण पाहायचं झालं तर आपल्या काय गोष्टी लक्षात येतात बघा. 2021 घ्या, 22 घ्या किंवा 23 घ्या, हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ साधारणतः आपण पाहतो की 110 मार्काच्या आसपास फिरत आहे. किती? 110 ओपनचा कट ऑफ हा फिरत आहे. म्हणजे आपलं टार्गेट जे आहे हे टार्गेट 110-115 मार्काचं टार्गेट असणं अपेक्षित आहे आणि या टार्गेटला धरूनच आपण काय ही तयारी करायची. तर आता इथं काय मुद्दा आहे हा मुद्दा इथं लक्षात घ्या. तर काय बघा याचे 2 पेपर आहेत, त्यामध्ये पेपर 1 जो आहे या पेपर 1 ला आपण जीएस म्हणतो. काय म्हणतो? जीएस. यामध्ये 100 प्रश्न आहेत आणि 100 प्रश्न 200 मार्काला आहेत आणि यामध्ये आपण पाहतो या 200 मार्कापैकी 110 मार्क आपल्यासाठी आहेत पाडायचे आहेत.
आता यामध्ये जो पेपर 2 आहे, हा पेपर 2 जो आहे याला आपण काय म्हणतो, सीसॅट म्हणतो. हा सीसॅट क्वालिफाईंग आहे. 66 मार्क तुम्हाला 200 मार्कापैकी इथं पाडायचे. हा या झाल्यानंतरच हा तुमचा पेपर व्यवस्थितरित्या चेक होतो आणि याच्यावरच मेरिट लागतं. म्हणजे तुमच्यासाठी मेरिट लागणारा पेपर जरी हा असला तर याला इग्नोर करू नका. का तर हा नापास झाला आणि इकडे 200 पैकी 200 पडली तरी काय तुम्ही पास होत नसता. म्हणून पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की सीसॅटची तुम्ही कशी तयारी करायची, की 66 मार्क मी सांगतो तेवढं करा, तुम्हाला 66 मार्क पडतात. काय करा बघा, फक्त 2023 ते 2013 ते 2023 मध्ये जेवढे आतापर्यंत सीसॅटचे पेपर झालेले आहेत, ह्या सर्व पेपर मधले जे पॅसेज आहेत, अर्थात ज्याला आपण उतारे म्हणतो, हे उतारे आणि ह्याच्यावरती आलेले ज्या ठिकाणी रिझनिंगचे आणि मॅथचे क्वेश्चन तुम्ही सोडवा. 50 प्रश्न एका पेपर मध्ये उतार्यावरती राहतात, 25 प्रश्न मॅथ रिझनिंग वरती या ठिकाणी राहतात आणि 5 प्रश्न हे निर्णय क्षमतेवरती राहतात. त्याच्यामुळं हे निर्णय क्षमतेचे इथं काय तुमचा मार्क वजा होत नाही. त्याच्यामुळं इथं 8-10 मार्क आले आणि हे उतारे वाचल्यानंतर साधारणतः तुम्हाला एक अंदाज लागतो. आणि इथं वडाताण नाही, 2 तास वेळ आहे. एखाद्याला वाटतंय माझी नुसती उतार्यावरच कमांड तयार झाली एवढा अभ्यास केल्यानंतर, तर नुसते उतारे सोडवूनच तुम्ही काय होता या ठिकाणी क्वालिफाय होता. किंवा काय जणाला असं वाटत असेल माझं मॅथ रिझनिंग चांगलं आहे, तर मॅथ रिझनिंग आणि 1-2-4 उतारे सोडवून सुद्धा तुम्ही इथं काय होता, क्वालिफाय होता. त्याच्यामुळे याला जास्त डोकं लावू नका. 2013 ते 2023 पर्यंतचे सर्व राज्य सेवेने घेतलेले सीसॅटचे पेपर सोडवा. हे पेपर मिळवण्याचं सर्वात बेस्ट साधन म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्याबरोबर आपलं या ठिकाणी ऍप जे आहे GS बाय उत्तम गोरे, यावरती जा. यावरती सर्वच आयोगाने घेतलेले पेपर आहेत. हे पेपर तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल आहेत. तिथून हे पेपर तुम्ही कलेक्ट करा, काय विषय नाही. आता आपण वळूयात. ह्या ठिकाणी जो आपला पेपर 1 आहे, ज्याला आपण GS चा पेपर म्हणतो, या GS च्या पेपरकडे आपल्याला इथं वळायचं आहे. का तर या पेपर मध्ये 100 प्रश्न जे आहेत, हे 100 क्वेश्चनचं या ठिकाणी तुम्हाला मी सर्वसाधारण विभाजन सांगतो. हे चेंज पण होतं, पण सर्वसाधारणतः त्याचं विभाजन कसं असतं बा. यामध्ये जर आपण पाहतो हिस्ट्री, तर हिस्ट्री संदर्भात 15 क्वेश्चन आहेत आणि 15 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी 30 मार्कासाठी विचारले जातात. त्यानंतर आहे जिओग्राफी म्हणजे भूगोलवरती सुद्धा 15 क्वेश्चन आहेत आणि हे सुद्धा 30 मार्काला तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर आहे पॉलिटी अर्थात राज्य घटना, हे सुद्धा 15 क्वेश्चन आहेत, हे सुद्धा 30 मार्काला विचारले जातात. त्याच्याबरोबर आहे इकॉनॉमिक्सला सुद्धा 15 क्वेश्चन आहेत आणि हे 30 मार्काला विचारले जातात. त्यानंतर येतं सायन्सवर साधारणतः 20 क्वेश्चन आहेत आणि हे 40 मार्काला विचारले जातात. आणि त्यानंतर या ठिकाणी एन्व्हायरमेंटल सायन्स आहे, साधारणतः 5 क्वेश्चन तुम्हाला 10 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. आणि त्यानंतर आहे करंट अफेअर, इथं तुम्हाला 15 क्वेश्चन जे आहेत, हे 15 क्वेश्चन 30 मार्कासाठी विचारले जातात. हे सर्वसाधारणतः याचं विभाजन आहे. आता या प्रत्येक विषयामध्ये जर आपण नीटनेटका विचार केला तर बघा, इथं तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो. इथं तुम्हाला सगळ्यात चांगली मार्क मिळण्याचे विषय कोणते आहेत, हे चांगले मार्क मिळण्याचे हे विषय आहेत. कोणते, यामध्ये हे चांगले मार्क इथं तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे हे जे विषय आहेत, साधारणतः हे विषय 3 जर विचार केले तर 120 मार्काला अर्थात 60 प्रश्न आहेत. इथं तुम्ही काय केलं पाहिजे हे आपल्याला सांगण्यासाठी मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत. पण हे विषय उर्वरित दिवसात जर तुम्ही फोकस केले तर हे फोकस केल्यानंतर साधारणतः इतिहासासारखा विषय, तर इतिहास सारख्या विषयाला कसं फोकस केलं पाहिजे या मुद्द्यावरती आपण 1 मिनिट तुमचा घेतो. इतिहासाचे 15 क्वेश्चन जे आहेत, या 15 क्वेश्चन मध्ये सर्वसाधारणतः 5 प्रश्न प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारतावरती विचारले जातात. याला काय करायचं, तर याला काय विशेष करू नका. मी उद्यापासून प्राचीन मध्ययुगीनची युट्यूबला काय लेक्चर टाकणार आहे,
तेवढे महत्वाचे लेक्चर करा। या ठिकाणी 3-4 प्रश्न त्या लेक्चर मधूनच येऊन जातील। त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीनला जर डोकं लावायचं असेल तर या ठिकाणी 11वीचं ओल्ड इतिहासाचं पुस्तक तुम्ही वाचा। त्याच्याबरोबर बरीचशी पुस्तकं आहेत की ज्यामध्ये आपण पाहतो एनसीईआरटीची पुस्तकं आहेत, त्याच्याबरोबर आपण पाहतो या ठिकाणी सेंट्रलची काय पुस्तकं आहेत ते प्राचीन मध्ययुगीनसाठी वाचली पाहिजेत। परंतु आपल्याकडे सध्या तितकासा वेळ अवेलेबल नाही, त्याच्यामुळे तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी 11वीचं ओल्ड इतिहास वाचा किंवा एक शॉर्ट नोट्स मी टेलिग्रामवर टाकलेले आहेत, त्या शॉर्ट नोट्स तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीनच्या बघून घ्या। 3-4 प्रश्न जिथून तुम्हाला येत असतात। आता राहिले साधारणतः 10 प्रश्न जे आहेत हे आधुनिक भारतावर विचारतात। त्यातले काय प्रश्न समाज सुधारकावरती विचारले जातात आणि काय प्रश्न आधुनिक भारतावरती विचारले जातात। तर याच्यासाठी जर आपण पाहायचं झालं तर एक समाधान महाजन म्हणून युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सिलेक्टिव्ह पॉइंट वाचा। सिलेक्टिव्ह पॉइंट वाचा, सगळेच पॉइंट स्वातंत्र्योत्तर भारताचे वाचायची गरज नाही, सरसकट सगळे समाज सुधारक वाचायची गरज नाही, सिलेक्टेड पॉइंट वाचा। आणि सिलेक्टेड पॉइंट कोणते आहेत ह्याच्यावर मी सेपरेट इतिहासाचं एक लेक्चर घेणार आहे, ते लेक्चर तुम्ही बघा। ते सिलेक्टेड पॉइंट तुम्हाला वाचायचे आहेत। आणि या व्यतिरिक्त जर काय करायचं असेल तर या ठिकाणी माझी स्पेशल हिस्ट्रीची बॅच आहे, ही स्पेशल हिस्ट्रीची बॅच जॉईन करा। हे सगळंच तुम्हाला एकत्रितरित्या म्हणजे 55 ते 60 लेक्चर मध्ये हे सगळं मी कव्हर करून दिलेलं आहे। म्हणजे रोज एक लेक्चर जरी त्याचं बघितलं तरी तुमचे 15 क्वेश्चन तिथं रेडी होतील। तिथं तुम्हाला वेगळी एक चिटोरी किंवा एक शब्द वाचण्याची गरज नाही, मार्क चांगल्यापैकी येतील। काय चांगल्यापैकी, आउट ऑफ मी म्हणत नाही, का तर आउट ऑफ इतिहासात मार्क येणं हे थोडंसं अशक्य काम आहे। त्यानंतर जर आपण जिओग्राफी सारखा विषय पाहायचा झाला तर या जिओग्राफीला इथं बऱ्यापैकी कव्हर केलं जातं। ते म्हणजे 15 प्रश्नामध्ये या ठिकाणी 5 प्रश्नापर्यंत प्रश्न हे तुम्हाला प्राकृतिक भूगोल अर्थात ज्याला आपण जगाचा भूगोल म्हणतो, या प्राकृतिक अर्थात या प्राकृतिक भूगोलावरती क्वेश्चन विचारले जातात। जसं की इथं वाऱ्याचे प्रकार, पर्वत निर्मिती, या ठिकाणी खंड निर्मिती वगैरे असे मुद्दे तुम्हाला इथे विचारले जातात। आता या गोष्टीसाठी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे आणि कन्सेप्ट क्लिअर असण्यासाठी तुम्ही 11वी आणि 12वीचं या ठिकाणी हे जे इतिहासाचं एनसीईआरटीचं पुस्तक आहे हे पुस्तक वाचा। एवढ्यावर तुम्हाला A to Z प्राकृतिक इतिहासाचे, बरं हे पुस्तक 11वीच वाचा, 12वीच वाचायची गरज नाही। 11वीचं पुस्तक तुम्ही नीटनेटकं वाचलं ना तरी इथं 5-6 जरी प्रश्न आले तर 4-5 प्रश्न त्याच पुस्तकात नाही येणार, का तर प्राकृतिक सगळंच कव्हर त्यांनी केलेलं आहे। आणि तो प्रश्न सुटतो कधी, जर तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर आहे। म्हणजे भूगोलचे 5 प्रश्न निव्वळ कन्सेप्ट वर आहेत, हा मुद्दा लक्षात घ्या। त्याच्याबरोबर जर पाहायचं झालं तर उरलेले जे 10 प्रश्न आहेत हे 10 प्रश्न भारत आणि महाराष्ट्रावरती विचारले जातात। हे असंच असेल असं नाही, ह्यात मागं पुढं होतं, खालीवर होतं, कधी प्राकृतिक वर जास्त विचारतील, कधी महाराष्ट्रावर विचारतील, पण सर्वसाधारणतः हे असं असतं। आता इथं जर आपण सर्वसाधारणतः विचार केला तर तुम्ही दीपस्तंभ नावाचं पुस्तक आहे, ह्याचं भारत आणि महाराष्ट्र अशी 2 पुस्तके मिळतात। दोन्ही पुस्तकातनं या ठिकाणी ती वाचायलाही जास्त वेळ लागत नाही। एवढ्या उर्वरित दिवसामध्ये तुम्ही त्याला 7-8 दिवस दिलं तरी सुद्धा तेवढं तुमचं क्लिअर होऊ शकतात ती 2 पुस्तकं, बरोबर आहे। एवढं ह्याला वाचा। आता आहे विषय इकॉनॉमी। आता इकॉनॉमीचा मुद्दा काय तुम्हाला सांगतो। इकॉनॉमिक्स इथं तुमचं मॅक्सिमम दारिद्र्य, बेरोजगारी, म्हणजे ज्याला आपण शाश्वत विकास, अशा प्रकारे इकॉनॉमिक्सवर बजेट वगैरे असे प्रश्न आहेत। इथं इकॉनॉमिक्स फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत। 15 प्रश्न 30 मार्काला आहेत आणि हे 15च्या 15 प्रश्न तुम्हाला निवळ अर्थशास्त्र विषय समजला किती यावरती ते क्वेश्चन असतात। त्यामध्ये काय पाठांतराचे प्रश्न आहेत, त्याचे काय बेसिक चॅप्टर पण असतात। त्यामध्ये मुख्य दारिद्र्य, बेरोजगारी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, राष्ट्रीय उत्पन्न, बजेट असेच मूळ चॅप्टर करा।
याच्यावर मी एक सेपरेट लेक्चर सुद्धा घेणार आहे, पण हे मूळ चॅप्टर तुम्ही तिथं करा, तुम्हाला तिथं चांगला फायदा होईल. आणि अन्यथा ज्याला प्रश्न पडला असेल अजून या व्यतिरिक्त काय करा, तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा, नाही तर त्याच्या पलीकडे चला, आपला कोर्स आहे तो सुद्धा इकॉनॉमिक्ससाठी तितकाच परफेक्ट आहे. इतिहासाच्या बाबतीत जर मी सांगितलं असेल की इथं आउट ऑफ मार्क येणं अवघड आहे, पण इकॉनॉमिक्सच्या बाबतीत मी सांगतो की आपल्या कोर्सच्या माध्यमातून GS बाय उत्तम गोरे ऍपवरचा आपल्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला इथं ते आउट ऑफ मार्क घेणं सुद्धा पॉसिबल आहे. ज्याला योग्य वाटतंय त्यानं ते करा, योग्य नाही वाटत त्यांच्यासाठी मी स्टडी मटेरियल सांगतोय की इथं तुम्ही रंजन कोळंबे पुस्तक वापरा किंवा त्याच्याबरोबर देसलेंचं पुस्तक वापरा, मग काही इथं तुम्ही वापरू शकता, काय अडचण नाही. फक्त चॅप्टर सिलेक्ट करून करा, काय करा, सिलेक्ट करून चॅप्टर करा, का तर इथं इकॉनॉमी समजणं गरजेचं आहे. आता त्यानंतर राहिलं सायन्स. या विषयाचं कसं आहे तुम्हाला सांगतो, या विषयावर 20 प्रश्न आहेत आणि 20 प्रश्न 40 मार्काला आहेत. आता हे सायन्स म्हणजे इथं मेन मार्क घालवणारा विषय आहे, का तर इथं कसं आहे तुम्हाला सायन्स बद्दल जर सांगायचं झालं, कधी कधी इतकं डीप लेवलचं सायन्स असतं, mRNA RNA DNA च्या इतक्या खोलमध्ये ते घुसलेले असतात की ते सुटणं सहज शक्य नसतं. म्हणून विज्ञान विषयाला एक गोष्ट लक्षात घ्या, हा विषय समजला की याच्यावरचे 50% क्वेश्चन बरोबर आहेत. आणि हा विषय समजण्यासाठी तुम्हाला अल्पावधीत 8वी 9वी 10वी आणि 11वीचं बायोलॉजी एवढी तुम्हाला पुस्तकं वाचायची आहेत. इथं 11वी बायोलॉजी वाचता वाचता तुमची दातखिळी बसू शकते, म्हणून 8वी 9वी 10वीच वाचा, का तर इथं 10-12 जरी प्रश्न तुमचे बरोबर आले तरी सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही, का तर स्कोरिंगचा विषय या ठिकाणी पॉलिटी हिस्ट्री जिओग्राफी त्याच्या मागे हात धुवून तुम्हाला उरलेल्या काळात लागायचा आहे. त्यानंतर राहिला विषय आपला या ठिकाणी पॉलिटी आहे. पॉलिटीला तुम्ही रंजन कोळंबे पुस्तक वापरा या ठिकाणी किंवा M लक्ष्मीकांत पुस्तक वापरा, पूर्ण पुस्तक वाचून घ्या. हे पूर्ण M लक्ष्मीकांत मराठीत आले बघा, ते पुस्तक पण वाचून घ्या, काय अडचण नाही. दोन्हीपैकी एक वाचा, हे नाही तर हे वाचा, पण मी सांगतो हे वाचा, ते मोठं पुस्तक आहे, ते समजाय थोडंसं अवघड जाईल. तरी सुद्धा तुम्हाला 15 प्रश्नापैकी एक 10 ते 12 प्रश्न या पुस्तकातून सापडतील, काही अडचण येणार नाही. व्यवस्थितरित्या त्याला वाचा, काही प्रॉब्लेम येणार नाही, काही विषय नाही. त्यानंतर या ठिकाणी करंट अफेअरचं लेक्चर आहे, या ठिकाणी करंट आपल्या युट्यूबला डेली चालू आहे, ते बघा. अन्यथा तुम्हाला सांगतो 31 मार्च 2024च्या अगोदरचे एक 10 महिन्याचं करंट अफेअर तुम्ही वाचायचं आहे. कधी बघा 31 मार्च 2024च्या अगोदरचं 10 ते 12 महिने करंट वाचा तुम्ही. तसं ते कधी कधी मागचंही विचारतील, त्याला काय मर्यादा नाही, किंवा या करंट वाल्यांना काय माणुसकी नाही, ते काय विचारतील ते आपण सांगू शकत नाही. परंतु एवढ्यातून तुम्ही समाधान प्राप्त करू शकता. रोजची 5-6 पानं सिम्प्लिफाईड म्हणा, परिक्रमाची वाचत चला, वार्षिकी घेऊन 5-6 पानं वाचायची, जेवढं होईल तेवढं होईल, जेवढं राहील तेवढं राहील, काय अडचण नाही अशा विषयात. का तर महत्वाचे विषय पॉलिटी हिस्ट्री जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स हे टार्गेट करून चालायचे, हे विषय टार्गेट करून चाला, आणि बाकीच्याला लाईट फोकस द्या, आणि इथं तुम्हाला तशा प्रकारे सामोरं जायचं आहे. आता या ठिकाणी एन्व्हायरमेंटला 5 प्रश्न आहेत, आणि याच्यासाठी काहीच करू नका, एक साधारणतः 15 ते 16 लेक्चर आहेत आपले ऍप वरती. आपले ऍप आहे GS बाय उत्तम गोरे, यावरती जा. इथं तुम्हाला एकदम फुकटात या ठिकाणी पूर्ण पर्यावरणाची लेक्चर मी टाकलेले आहेत. GS बाय उत्तम गोरे, डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, तिथं तुम्हाला 1 रुपयाची कॉस्ट नाही, काय नाही, सगळं क्लिअर केलेलं आहे मी, पर्यावरण A to Z कन्सेप्ट. तर अशा प्रकारे तुम्ही याला फोकस करा, आणि सगळंच तुम्हाला एका जागेवर राहून जर पूर्वची तयारी करायची असेल तरी फास्ट ट्रॅक बॅच आहे, साधारणतः 45 दिवसाची बॅच आहे. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल, आणि ही बॅच तुम्ही जॉईन केली तर बाहेर एक शब्द वाचायची गरज नाही, तितकं प्रत्येक फॅकल्टीनं प्रत्येक विषयाला मेहनत घेतलेली आहे की माझ्या विषयात या ठिकाणी विद्यार्थी आउट ऑफ गेला पाहिजे. जसं मी इतिहास इकॉनॉमिक्सला मेहनत घेतो की माझ्या विषयात विद्यार्थी आउट ऑफ गेला पाहिजे, तशी प्रत्येक फॅकल्टी त्यांच्या विषयात काय करते, मेहनत घेत असते. आणि त्याच्यामुळं
या फॅकल्टीचा 18 वर्षाचा अनुभव आहे. हा अनुभव त्यांनी त्यांच्या 45-50 लेक्चर मध्ये बसवलेला असतो आणि ते तुम्हाला बेनिफिट होईल. असाही मुद्दा आहे. असंही होऊ शकतं किंवा तसंही होऊ शकतं, पण कसंही करा. या ठिकाणी शेवटचा चान्स आहे. आणि मिल्खा सिंग आठवा या ठिकाणी. का तर ज्या वेळेस आपण पाहतो मिल्खा सिंगला पाकिस्तानमध्ये रेससाठी बोलवलेलं होतं आणि त्यावेळेस पाकिस्तानचा एक कोच मिल्खा सिंगला म्हणला, मिल्खा शायद तुम्हारी जिंदगी की ये आखरी रेस होगी. त्यावेळेस मिल्खाने सांगितलं दौडूंगा भी वैसे. बरोबर आहे ना, म्हणजे पळणार सुद्धा तसाच, शेवटची रेस असल्यासारखं. तसं तुम्ही सुद्धा पळा, शेवटचीच रेस आहे असं ध्यानात आलं तर ठीक आहे. या ठिकाणी मला जे सांगायचंय ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला ते कळलं असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.